नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. मंडळी, प्रत्येकाला वाटत असतं आपण जीवनात सक्सेसफुल व्हावं, पण ते कधी कसं या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. आणि नेमकं हेच उत्तर म्हणजे याचाच पासवर्ड आपण शोधणार आहोत गुरुकिल्ली यशाची या खास कार्यक्रमातून. आज आपण शेअर बाजार एक बिझनेस माइंडसेट या विषयावर माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शेअर मार्केट एक्सपर्ट डॉक्टर शशांक रावले सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांबद्दल जाणून घेऊयात. डॉक्टर शशांक रावले हे महाराष्ट्रातील यशस्वी असे शेअर ट्रेडर आणि इन्व्हेस्टर सल्लागार आहेत. डॉक्टर शशांक रावले यांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बेस्ट टेक्निकल अॅनालिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हा पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर सोनू सूद, विद्युत जामवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देखील त्यांना अवॉर्ड मिळालाय. ते ट्रेडिंग स्पीकर देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरांनी शेअर बाजारामध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरकी मिळवली आहे. मला सांगायला आनंद होतोय की असे खूप कमी लोक असतात जे शेअर बाजारामध्ये पीएचडी करतात आणि त्यापैकी डॉक्टर शशांक रावले हे एक आहेत. तर फोर्ब्सने देखील त्यांच्या कामाची दखल घेतली आहे आणि त्यांचा 700 शब्दांचा आर्टिकल देखील प्रसारित झालाय. तर सर, आतापर्यंत शेअर मार्केटचं संपूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही अनेकांना खरं तर हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केलाय आणि हजारो लोकांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट देखील केली आहे. आजचा जो आपला विषय आहे की खरंच शेअर बाजार एक बिझनेस माइंडसेट असू शकतो का, तर याबद्दलचं तुमचं मत नेमकं काय? यस प्रेक्षांनो, आज बिझनेस माइंडसेट कसा असेल, मार्केटमधून आपण कसा पैसा कमवू आणि कशी ग्रोथ करू, तुम्ही पूर्ण कार्यक्रम नीट बघा. आज आम्ही जबरदस्त प्रॉफिट केलेला आहे, भरपूर चांगला आमचा पोर्टफोलिओ वाटतोय आणि ट्रेडिंग करून भरपूर चांगला प्रॉफिट कमवला आहे. ते सगळं मी तुम्हाला आज प्रेक्षांनो दाखवणार आहे. पूर्ण कार्यक्रम नीट बघा, तुम्हाला भरपूर मजा येईल. हे असं लाईव्ह मध्ये जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे तुम्हाला कदाचित कोणी दाखवलं नसेल आणि त्यातनं तुमचा एक भरपूर चांगला बिझनेस माइंडसेट शेअर मार्केटबद्दल नक्कीच होईल. मॅडम, होतं असं की अनेकांना आता बिझनेस करायची इच्छा असते. आज लोकांना कळून चुकलंय की नोकरी तर ठीक आहे, नोकरी चांगलीच आहे, पण त्यावनी जास्ती जो बिझनेस मध्ये जो पैसा आहे किंवा बिझनेस करून किंवा शेअर ट्रेडिंग गुंतवणूक करून तो पण आपला काइंड ऑफ बिझनेस होतो, राईट. सो त्यातनं जो जेवढा पैसा निघतो प्रेक्षांनो, तेवढा कदाचित आपण नोकरी करून आपला पैसा निघत नाही. पण अनेकांना व्यवसाय करणं हे मॅडम पॉसिबल नसतं, राईट. किंवा रिस्क, आता एखादा व्यवसाय उभा करायचं म्हटलं तर मोठी रिस्क घ्यावी लागते, आपल्याला पैसा लावा लागतो, डोकं लावा लागतं, वेळ द्यावा लागतो, भरपूर करावं लागतं प्रेक्षांनो, राईट. सो पण लक्षात घ्या, त्यातनं मी एक सोल्युशन असं काढलं प्रेक्षांनो की तुम्ही जर शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत असाल, पहिलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो, ज्यावेळी तुम्ही गुंतवणुका करता शेअर मार्केटमध्ये, तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायामध्येच पैसे लावता, तुम्ही त्यांचे बिझनेस पार्टनर बनता, राईट. आणि कंपनीची ग्रोथ ही तुमची ग्रोथ असते. आज मॅडम एक पर्सनल व्यवसाय समजा आपण चालू केला, मी एक किंवा जास्तीत 2 व्यवसाय चालू करीन, पण ते मायनस मध्ये लॉस मध्ये गेले तर, राईट, तर रिस्क आहे. पण प्रेक्षांनो, जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळी आपण एक भरपूर चांगल्या 10, 12, 15 कंपन्या इन्व्हेस्टमेंट करतो. 1, 2, 3, 4 कंपन्यांमध्ये लॉस झाला असं होत नाही, पण समजा जरी झाला तरी पण बाकी राहिलेल्या 10, 12 कंपन्या आपल्याला एवढं कमवून देतात की आपल्याला तो लॉस काही वाटत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल रादर दॅन ओपनिंग युअर ओन बिझनेस, हे फार कमी रिस्कचं पण असतं, पण तुम्हाला प्रॉफिट जो आहे तुम्हाला बिझनेस सारखाच तुम्हाला प्रेक्षांनो होतो जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर. पण त्याचबरोबर इव्हन तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंग म्हणजे काय, थोडक्यात सांगतो, ट्रेडिंग म्हणजे रोजची उलाढाल, रोजची जी मागणी उलाढाल, रोजच्या मुवमेंटमधून पैसे कमवणं, त्याला बोलला तर शेअर मार्केट ट्रेडिंग, ज्याला शिक्षणाच्या वयाच्या वरपेक्षा काही अट नाही, कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतं आणि चांगला पैसा हा कमवू शकतो. मी तुम्हाला स्क्रॅच पासून सगळ्याचं नॉलेज मी तुम्हाला देतो, सगळं मी शिकवतो, त्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण लक्षात घ्या, जर तुम्ही शेअर ट्रेडिंग करत असाल तो एक तुमचा पर्सनल व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसाय जे काय करसाल, आज एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कमची मॅडम फार गरज आहे, जेवढी महागाई वाढते. सो फार लोकांना गरज आहे. सो शेअर मार्केट हा प्रेक्षांनो एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम नक्कीच बनू शकतो. आणि जर तुम्ही ट्रेडिंग करून जर चांगला पैसा कमवू असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला एक सपोर्ट पण भरपूर चांगला मिळतो, ज्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो आणि तुम्हाला जास्त वेळ पण द्यावा लागत नाही हा तुमचा व्यवसाय उभा करायला. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही दिवसातनं 10 मिनिटं जरी दिली प्रेक्षांनो तरी पण तुम्ही भरपूर चांगलं ट्रेडिंग करू शकता. का माहितीये, कारण मी मॅडम अशा टेक्निक्स डेव्हलप केल्या जे मी 10 मिनिटांमध्ये जवळपास 150 कंपनीचा मी अनालिसिस करतो. कोणी सहसा तुम्ही जाऊन चेक करा, तुम्हाला असं कोणी करताना प्रेक्षांनो तुम्हाला दिसणार नाही, राईट. आणि का माहितीये, कारण लक्षात घ्या की आज 150 कंपनीचं मी अनालिसिस करायचं म्हटलं तर 8-9 तास लागतील, पण तेवढी गरज नाही. 10 मिनिटात तुम्ही अनालिसिस करत असाल तर विचार करा आपला पैसा म्हणजे वेळ आणि पैसा किती वाचतो, राईट. सो आणि लक्षात घ्या, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल एकदम छोट्या अमाऊंट पासून चालू करू शकता. असं काय हजारो लाखो रुपये पाहिजे असं काय, 200-500 रुपयापासून आपण सुरुवात करू शकतो. तुमच्या हातात मोबाईल जसं मी हातात मोबाईल धरलाय, तुम्हाला त्यातनं मी काही दाखवणार आहे, सो तुम्ही नीट बघू शकता.
तर प्रेक्षक लक्षात घ्या की आज तुमच्याकडे जे नॉर्मल कुठलाही मोबाईल असेल त्यावर पण तुम्ही सगळे चार्ट्सवर बघून इझिली ट्रेडिंग करू शकता आणि एकदम सोप्या रीतीने पुढे जाऊ शकता. ह्याचं सगळं ज्ञान आम्ही तुम्हाला प्रेक्षकांना देतो, ज्यातून नक्कीच फायदा होऊ शकता. आता म्हणून जास्त वेळ न घालवता मी बोलण्यापेक्षा माझं प्रेक्षकांना काम बोललं पाहिजे. मी काय करतो मी काय बोलतो त्यापेक्षा माझं काम काय बोलतं हे जास्त इम्पॉर्टंट. सो मी जास्त वेळ न घालवता आता मी माझी लगेच तुम्हाला स्क्रीन दाखवतो. तुम्ही माझी इथे स्क्रीन बघू शकता. आय लाईक टू शो यू माय स्क्रीन. तुम्ही समोर माझी स्क्रीन बघा आणि नक्की नीट बघा. मी आता जे दाखवतो तुम्हाला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना. इकडे तुम्ही माझं प्रॉफिट बघू शकता. हे आजचं लाईव्ह मार्केट आहे, जेव्हा आपण हा शूट करतो लाईव्ह मार्केट आहे आजचं. तुम्ही बघू शकता इकडे. तुम्ही इथे चेक करा की मार्केट जे आहे निफ्टी जो आहे तो 0.24% म्हणजे पाव टक्क्यांनी फक्त वर आहे. 0.24 निफ्टी सेन्सेक्स वर आहे. पण माझा जो पोर्टफोलिओ तो 1.5% वर आहे आज. ओके, टोटली आउट परफॉर्मिंग द मार्केट. हे लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो प्रेक्षकांनो. हे कुठलाही स्क्रीनशॉट नाही आहे किंवा काही नाही. हे डायरेक्ट माझ्या ऍपमधनं मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे बघा. हा आजचा माझा 28,800 रुपये माझा प्रॉफिट वर खाली होता तुम्हाला दिसतंय. तुम्ही समोरासमोर बघू शकता 1.5% प्रॉफिट आहे. ह्या अकाउंटला इन्व्हेस्टेड आहेत. यू कॅन सी ओयर. ह्या अकाउंटला इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आहे 16,57,000ची आणि 19,20,000 रुपये त्याचे जे वाढून प्रेक्षकांवर झालेले आहेत. यू कॅन सी ओयर. तुम्हाला ते दिसत असेल. ओके, आणि ते ग्रोथ जी आहे ती बघा 2,62,000ची आहे आणि याच्यावर मी 2-2.5 लाख रुपये मी विड्रॉ पण केलेले, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नीट बघा. असे आमचे अनेक अकाउंट आहेत, पण वेळेअभावी सगळे अकाउंट दाखवू नाही शकत. तर त्यातनं 1-2 अकाउंट तुम्हाला दाखवतो मी. अजून एक माझं प्रेक्षकांनो अकाउंट दाखवायला आवडेल. हे एक झालं. अजून एक लाईव्ह मध्ये अजून एक अकाउंट तुम्हाला दाखवतो. हे अजून एक अकाउंट तुम्ही इथे चेक करू शकता. ह्या अकाउंटला बघा इथे. आणि मगाचं जे अकाउंट दाखवलं त्याला हार्डली मॅडम 15 दिवस झाले इन्व्हेस्ट करून आणि एवढी ग्रोथ झालेली आम्हाला. जे तुम्हाला वर्षभरात पण जेवढं बँक व्याजदर देत नाही त्याच्याहून किती जास्त आम्ही जे आहे ते आम्ही म्हणतो ना 15-20 दिवसात कमवले पेक्षानो. आता हे तुम्ही अकाउंट जाऊन चेक करा. इथे बघा ह्या अकाउंटला इन्व्हेस्टेड आहे 14,99,000 रुपये पेक्षानो इन्व्हेस्टेड आहेत. 14,99,000. ओके, आणि त्याची ग्रोथ बघा किती झाली. 16,01,000 रुपये झालेत. 1,01,000 रुपये वाढले. आजच 27,000 रुपये ह्या अकाउंटला वाढले. म्हणजे दोन्ही अकाउंट मिळून जवळपास 60,000 ऑलमोस्ट प्रॉफिट आहे आजच्या. तुम्हाला लाईव्ह मध्ये हे पण हलताना दिसते प्रेक्षकांनो. यू कॅन सी वर. दिस इज लाईव्ह. 2.25% प्रॉफिट आहे. मार्केट फक्त 0.25% वर आहे आणि ते 2.25% टोटली आउट परफॉर्मिंग द मार्केट. ओके, हे तुम्हाला प्रेक्षकांनो इकडे दिसत असेल. आणि हे इन्व्हेस्ट कधी केलेत? वर्षभरापूर्वी नाही. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे प्रेक्षकांनो ही मी एक्झॅक्टली 29 तारखेला 29 डिसेंबरला आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा किती दिवस झाले. हार्डली काही दिवस झाले. आणि ती मला ह्या अकाउंटला मला ऑलमोस्ट 8% ही ग्रोथ आहे. यू कॅन सी इथे बघा टोटल ग्रोथ तुम्हाला दिसते. राईट, जे बँक तुम्हाला वर्षभरात व्याज देतं तेच आम्ही 8-10-15 दिवसामध्ये प्रेक्षकांनो आम्ही कमवलेलं आहे. आणि मला सांगायला प्रेक्षकांनो हे ह्या वर्षाचं आहे. 2023 मध्ये आम्ही पूर्ण वर्षात जवळपास आम्ही 74% रिटर्न्स हे आम्ही प्रेक्षकांनो काढलेले आहेत इन्व्हेस्टमेंट करून. ह्याचे अगेन हे काय आणि ह्याचे जे काय पाहिजे प्रूफ सगळे लिगल प्रूफ माझी टीम तुम्हाला प्रेक्षकांनो देईल. तुम्ही जे काय माहिती मागू शकता. म्हणजे खरोखर 74% काढले का 4% काढले ह्याची जे लिगल प्रूफ आहे ते सगळं माझ्या टीमकडून मागा. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. म्हणजे लिगल प्रूफ जे आहेत ज्याला आपण PNL बोलतो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही दाखवू शकत प्रेक्षकांनो. पण त्याच्या बियॉन्ड काय नाही आहे. तो नक्कीच चांगला बेनिफिट होतो. आणि जे मी आता तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो ना असं तुमच्या ओळखीमध्ये कोणी तुम्हाला लाईव्ह मध्ये सोडा पर्सनली पण दाखवतो बघा. तुम्हाला बोलताना भरपूर लोक दिसतील पण लाईव्ह मध्ये किंवा लाईव्ह मध्ये प्रॉफिट दाखवून तुम्हाला हार्डली कोणी कदाचित मिळेल प्रेक्षकांनो. हे आपलं काम आहे. त्याचबरोबर मला इव्हन माझे मी जे पैसे विड्रॉ केलेले आहेत जसं मगाशी मला बोललो ना की मी पैसे विड्रॉ केलेले आहेत प्रॉफिट बुक केलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवायला आवडेल. बघा आता जानेवारी महिना चालू आहे. जानेवारीचे ट्रान्झॅक्शन्स आहेत तुम्ही बघू शकता इकडे. हे अगेन हे PNL आहे मॅडम प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे. दिस कॅनॉट गेट मॅनिपुलेट प्रेक्षकांनो. ओके, हे बघा जानेवारी डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबरचे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत. पहिलं मी तुम्ही इथे दाखवायला आवडेल मला. इथे बघा लिहिले वरती लेजर लिहिले. दिस इज लेजर स्टेटमेंट. ओके, क्रेडिट इथे तुम्हाला क्रेडिट दाखवायला आवडेल. पहिलं क्रेडिट मला अमाऊंट तुम्हाला दाखवायला आवडेल. यू कॅन सी. ओके, क्रेडिट अमाऊंट इथे तुम्हाला मी दाखवतो. ओके, कनेक्टिव्हिटी एरर आहे प्रेक्षकांनो. पण लक्षात घ्या की मी माझी स्क्रीन बंद करतोय. पण लक्षात घ्या की तुम्ही ह्याचे डिटेल्स जे आहेत टेक्निकल इश्यू असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाहीये. पण ह्याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्ही माझ्या टीमकडनं घेऊ शकता की मी किती मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडतील प्रेक्षकांनो. इथे लक्षात घ्या. आणि याचे डिटेल्स मी नक्की प्रेक्षकांनो माझ्या टीमकडनं घ्या. मी आता जे आहे 2,39,000 रुपये मी एका शेअर REC लिमिटेड नावाचा शेअर आहे त्याच्यामुळे मी डबलपेक्षा जास्ती पैसे केले. 103% प्रॉफिट कमावला मी आणि माझ्या लोकांनी पण. ह्याचे सगळे प्रूफ घ्या माझ्या टीमकडनं. ओके, त्याच्यानंतर मी 10,000 विड्रॉ केले आहेत, 4 लाख विड्रॉ केले आहेत, 5 लाख विड्रॉ केले आहेत, 1,36,000 मी विड्रॉ केलेले आहेत. अगेन एकाच शेअरमध्ये मॅडम आम्ही 1,36,000 विड्रॉ केलेले आहेत. ओके, तो आहे त्याचं नाव पण सांगतो बिर्ला केबल नावाचा शेअर आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 90% प्रॉफिट आम्ही काही दिवसातच कमवला. ह्याचे पण सगळे प्रूफ माझ्या टीमकडनं तुम्ही घ्या. त्याचबरोबर 26 लाख 42 लाख 3 लाख 5 लाख सो ऑन जे काय वरती ट्रान्झॅक्शन्स आहेत. सो असे सगळे आपले प्रेक्षकांनो विड्रॉल्स आहेत. हे सगळे डिटेल्स तुम्ही घ्या. हे तर मी माझं दाखवलं. इव्हन मी आता तुम्हाला माझ्या टेक्निकल एररमुळे मी तुम्हाला माझ्या क्लायंटचं दाखवू नाही शकत आहे. पण प्लीज माझ्या क्लायंटचं पण डिटेल्स घ्या की रावलेनी तर कमवले पण
त्यांच्या क्लायंट्सनी कमवले का, ह्याचे लिगल प्रूफ प्लीज तुम्ही माझ्या टीमकडनं मागा. सगळे प्रूफ तुम्हाला देतील. जेव्हा तुम्ही प्रूफ बघाल तेव्हा तुम्हाला फार मजा येईल बघायला. आणि सर्वात मोठं प्रूफ म्हणजे काय माहिती प्रेक्षकांनो, तुम्ही गुगलला जाऊन टाईप करा शशांक रावले ग्रुप रिव्ह्यूज जाऊन टाईप करा आणि गुगल रिव्ह्यूज जाऊन चेक करा प्रेक्षकांनो. माझी नक्की जाऊन चेक करा. सगळ्यांनी मला 5 स्टार रेटिंग दिलेली आहे आणि सगळे माझ्यावर बरोबर बोलतात. तुम्हाला नॉर्मली कुठलीच निगेटिव्ह रिव्ह्यू सापडणार नाही. असं महाराष्ट्र जाऊन चेक करा कोणत्या बिझनेसमध्ये असं आहे की तुम्हाला निगेटिव्ह रिव्ह्यू सापडत नाही. का माहिती, कारण मी जेवढं बोलतोय ना तो त्याच्याने किती जास्त मी तुमच्या आयुष्यात मी कॉन्ट्रीब्यूट करतो. जेवढा तुम्ही विचार करून पण येत नाही त्यावर जास्त मी आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करतो. मग का म्हणून कोणी निगेटिव्ह रिव्ह्यू देईल. सो नक्कीच प्रेक्षकांनो याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि तुम्हाला लाईफ टाईम आम्ही प्रॉपर सपोर्ट करून तुम्हाला पण अशाच प्रकारे आम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीमध्ये नक्कीच चांगला प्रॉफिट देऊ शकतो. अगदीच. तर शेअर मार्केटच्या माध्यमातून खरं तर तुम्ही कशा पद्धतीनं काम करतात त्याचे अनेक पुरावे तुम्ही आता दाखवलेत. आणि या नवीन वर्षामध्ये ज्यांना शेअर बाजाराच्या माध्यमातून एक बिझनेस माइंडसेट डेव्हलप करायचा आहे किंवा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही स्वतः कस्टमाइज पद्धतीनं काही कोर्स डिझाईन केलेत आणि आपल्या TV 9च्या प्रेक्षकांना त्यावर विशेष सवलत देखील देत आहे. तर याविषयी काय सांगाल. नक्कीच प्रेक्षक लक्षात घ्या, माझी इच्छा आहे की आपला मराठी माणूस हा जास्तीत जास्त व्यवसायात पुढे यावा आणि त्यांनी व्यवसाय करावा. पण आता लक्षात घ्या, जसं मी मगाशी म्हटलं, भांडवल किंवा नॉलेज नसल्यामुळे आपण म्हणा नाही डायरेक्ट मोठा व्यवसाय चालू करू शकत नाही. पण नक्कीच शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी रिस्क घेऊन एक व्यवसायाची सुरुवात करू शकतो आणि तुमचं नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून, म्हणजे की तुम्ही ऑलरेडी काय काम करताय, मे बी तुम्ही कॉलेज स्टुडंट, हाऊसवाईफ, तुम्ही कोणी असाल किंवा इव्हन तुम्ही सिनियर सिटीजन पण असाल, सो सगळं सांभाळून नक्कीच आपण मार्केटमध्ये भरपूर चांगला प्रेक्षकांनो जो आपण फायदा हा कमवू शकतो. पुढे काय बोलण्यात नाही, आपण नक्कीच जी विशेष सवलत आणली त्याबद्दल बोलूच का. आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय म्हणून आपण एक विशेष सवलत आणली आहे. त्याची माहिती तुम्हाला प्रेक्षकांनो तुम्हाला स्क्रीनवर पण मिळेल असेल. पण ते बोलण्यात मला प्रेक्षकांनो सांगायला आवडेल, लक्षात घ्या, जे मी आता बोलतोय किंवा पुढे जे बोलणार आहे, जर मी ते बोलतोय ते मी करून दाखवलं नाही किंवा जे मी आता तुम्हाला प्रॉमिस देतो ते आम्ही पूर्ण केले नाही, तुम्ही बिंदास तुम्ही TV 9 ला कंप्लेंट करू शकता किंवा आमची लिगल कंप्लेंट जे काय पाहिजे करू शकता. तुम्ही जाऊन चेक करा प्रश्न. असं तुम्हाला डायरेक्टली कोणी बोलताना दिसणार नाही, पण मला माहिती आहे माझं काम काय लेवलचं आहे. फ्रेंड एवढंच मॅडम 17 वर्ष झाली, ऑलमोस्ट आता लाख लोक माझ्याकडे शिकून गेली. या वर्षी आम्हाला 17 वर्ष लागलं मार्केटमध्ये. ते लिगल कंप्लेंट सोडा प्रेक्षकांनो, तुम्हाला एक निगेटिव्ह कमेंट पण कोणी टाकणार दिसणार नाही. लिगल कंप्लेंट तर फार लांबची गोष्ट आहे. अशा लेवलला प्रेक्षकांनो आम्ही काम करतो म्हणून एवढा कॉन्फिडन्स आलाय. सो नक्कीच तुम्हाला पण भरपूर चांगला बेनिफिट होईल. अशा प्रेक्षकांनो नक्कीच आमचे जे कोर्सेस आहेत शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे, ह्यामध्ये तुम्हाला A to Z, येस मला A to Z तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. एकदा तुम्ही माझे सेशन्स केले, तुम्हाला बाकी कुठेही कुठलेही कोर्सेस काही करायची गरज नाही. इव्हन मॅडम आम्ही कुठले ॲडव्हान्सवर कुठलेही कोर्स घेत नाही. लोकांना वाटतं की आम्ही जे काही फीस घेतो त्याच्यावर फक्त बेसिक शिकून सोडणार का. असं केलं असतं तर आम्ही एवढं वर्ष टिकलोच नसतं प्रेक्षकांनो. हे बाहेर असं अनेक लोक करतात मॅडम, नंतर बोलतात अजून ॲडव्हान्स फी द्या, अजून ॲडव्हान्स फी द्या. असं काही करत नाही आम्ही. तुम्हाला A to Z म्हणजे तुम्ही विचार पण नसेल केला ते सगळं तुम्हाला नॉलेज मिळतं आणि म्हणून कोणी कंप्लेंट करत नाही. जेवढं तुम्ही फीस पे करता त्याच्याहून किती जास्त तुम्हाला म्हणता ना तुम्हाला त्याचा मोबदला प्रेक्षकांनो मिळतो. सो तुम्हाला A to Z नॉलेज मिळतं. आणि लक्षात घ्या, तुम्हाला भली मार्केटचं एम पण माहित नाही, कमी शिक्षित असाल, काय चिंता करू नका. एकदम सोप्या भाषेत मी कोर्सेस घेतलेले आहेत ज्याने काय म्हणतात ना एक कमी शिक्षित व्यक्ती मॅडम इझिली समजू शकतं. आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्सेस देतो. तुम्ही जर रेकॉर्डेड कोर्सेस अटेंड करत असाल तर तुम्हाला तरी पण चिंता करायची गरज नाही. तुम्हाला कुठली क्वेरी येणार नाही, एवढं सोपं आहे. तरी पण जर एखादी क्वेरी आली तर तुम्ही माझ्या टीमला त्यांच्या बोर्डलाईन नंबर्स होते, ते पण नंबर्स ह्याच्यामध्ये नंबर दिलेले आहेत कोर्सेसमध्ये, तुम्ही फोन करू शकता. माझी एक्सपर्ट टीम लगेच तुम्हाला उत्तर देईल त्याचं. आणि त्यांना मी स्वतः पर्सनली ट्रेन केलेलं आहे. जर त्यांच्याकडे पण उत्तर नसेल तर कॉल डायरेक्टली माझ्याकडे आवडतो, कारण मी स्ट्रिक्टली मुलांना गायडन्स देऊन ठेवले माझ्या टीमला की कुठलाही क्लायंट अनआन्सर्ड राहिला नाही पाहिजे, त्यांना प्रॉपर सर्व्हिस मिळाली पाहिजे. भरपूर आम्ही मेहनत घेतो प्रेक्षकांनो ज्याने का तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळाली पाहिजे. सो नक्कीच ते तुम्ही अनुभवू शकता आमच्या माध्यमातून. आणि लक्षात घ्या, तुम्ही इव्हन लाईव्ह कोर्सेस पण अटेंड करू शकता सेम फीज मध्ये. तुम्हाला वेगळी फीस पण भरायची गरज नाही जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते की तर लक्षात घ्या, तुम्हाला लाईव्ह मध्ये पण मी शिकवतो आणि जे रेकॉर्डिंग मध्ये शिकवतो तेच लाईव्ह मध्ये शिकवतो. म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंगच्या भरोश्यावर जरी राहिला तरी पण तुम्ही इझिली पुढे जाऊ शकता. जसं तुम्ही आज रजिस्टर करता तुम्हाला लगेच रेकॉर्डेड व्हिडिओ आजच्या आज तुम्हाला दिले जातात. मग तुम्हाला जेव्हाही वेळ असेल, राईट, सुट्टीचा वार आहे किंवा जेव्हाही वेळ आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेव्हा पण वेळ आहे तुम्ही ते अटेंड करून स्वतःला प्रिपेअर करू शकता प्रेक्षकांनो. आणि फक्त एवढं लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ते सेशन्स अटेंड कराल तेव्हा प्रॉपर जसं आपण शाळा कॉलेजमध्ये आपण लेक्चर्स अटेंड करायचो, प्रॉपर थोडे नोट्स बनवा, थोडं नीट समजून घ्या, एखादी गोष्ट कळली नाही तर रिवाइंड करा. असं कळण्याचं होणार नाही, पण नाही कळलं तर रिवाइंड करा, आम्हाला फोन करा, आमची हेल्प घ्या, आम्ही कायमरित्या तुमच्यासाठी हेल्पसाठी आम्ही हजर असतो. हे सगळं प्रॉपरली करा, तुम्हाला भरपूर चांगला रिझल्ट हे लाईफ टाईम तुम्हाला या गोष्टी प्रेक्षकांनो नक्कीच कामाला येतील. तुम्ही मला 10, 15, 20 वर्षांतर जर भेटला तरी पण नक्कीच आमचं नाव काढाल. का आमचे जे मॅडम 15-16 वर्षापूर्वीचे क्लायंट्स आहेत ते आजही आमचं नाव काढतात. जेव्हा आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरतो फार मजा येते जेव्हा लोकांची आम्ही प्रतिक्रिया बघतो तेव्हा. सो लक्षात प्रेक्षकांनो, तुम्हाला हे जे आमचे पूर्ण शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे कोर्स आहे ह्याची मूळ किंमत आहे जवळपास 30,000 रुपये. कारण एवढ्या वर्षाची माझी मेहनत आहे आणि म्हणून प्रेक्षकांनो मॅडम अनेक लोक 30,000 रुपये कोर्स करतात पण तरी पण ते म्हणतात आम्हाला भरपूर चांगला व्हॅल्यू फॉर मनी मिळालं, कारण तेवढी माझी मेहनत त्यामध्ये लोकांना दिसते. तरी पण आज स्पेशली आपल्या TV 9च्या प्रेक्षकांसाठी आपण लाईव्ह कार्यक्रम करतोय. नवीन वर्ष आहे,
लोकांचं वर्ष चांगलं गेलं पाहिजे आणि लोकांना अफोर्डेबल पण कोर्सेस असले पाहिजे. म्हणून आम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय मी आणि माझ्या टीमने की आपण हा जो 30,000चा कोर्स आहे आपण फक्त देतो आज 3400 रुपयात इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. तुम्हाला वेगळे टॅक्सेस पण पे करायची गरज नाही. इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस तुम्हाला आम्ही 3400 मध्ये प्रश्न कोर्स देतोय. तुम्हाला वेगळे काही पे करायची गरज नाहीये. आणि लक्षात घ्या पण ही जी सवलत आहे आज संध्याकाळी 7च्या आत तुम्हाला एनरोल करायचं आहे. 7 आम्ही टाइम दिलेला आहे पण लक्षात प्रश्न तुम्ही लवकर एनरोल करा. त्याचं कारण असं आमच्याकडे लिमिटेड सीट्स आहेत. जर तुम्ही जास्ती लेट केलं आणि आमचे सीट्स फुल झाले तर आम्ही घेऊ नाही शकत. कारण लक्षात घ्या आम्ही असं दरवेळी आम्ही ऑफर ठेवत नाही आणि आम्ही जर सगळ्यांना देत गेलो तर आम्हाला नक्कीच परवडणार नाही. नक्कीच तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. आणि सर्वात म्हणून गोष्ट जर तुम्हाला वाटलं की माझे टेक्निक्स काम करत नाही, प्रॉफिट येत नाही किंवा मी जेवढं बोललोय ती कमिटमेंट पूर्ण केली नाही तर किंवा तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळालं नाही, तुम्ही बिंदास पूर्ण फीज रिफंड क्लेम करू शकता विदिन 15 डेज, 15 दिवसाच्या आत. अजून काय पाहिजे तुम्हाला? मला माहिती आहे मी भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन करतो आणि तुम्हाला फार जास्त व्हॅल्यू फॉर मनी मिळतं म्हणून मी एवढं बिंदास बोलू शकतो. तरी पण जर वाटलं तर बिंदास तुम्ही रिफंड क्लेम करू शकता, ज्याने का तुम्हाला 1 रुपया तुमचा वेस्ट जाणार नाही आणि तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी नक्कीच मिळेल. पेक्षा अगदीच. आणि सरांनी आता ज्या कोर्सेस बद्दल आपल्याला सांगितलंय, हा कोर्स प्रत्यक्षात ज्यांनी केलाय त्यांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, मी नामदेव गोरखनाथ हरणे, हिंगोली. मी लेबर काम करत असतो. मी शशांक रावले सरांचा शेअर मार्केटचा कोर्स ऑनलाईन जॉईन केला होता आणि त्यांच्या भन्नाट टेक्निक्समुळे मी आज 5,000 रुपये गुंतवणूक करून दिवसाला 1,000 रुपयापर्यंतचा प्रॉफिट मी कमवतो. आणि त्यांनी आम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये कोर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मी अत्यंत आभार मानतो. तर ज्यांनी हा कोर्स प्रत्यक्षात केलाय त्यांचा अनुभव नेमका काय होता ते आपण पाहिलंय. आणि तुम्हालाही जर का शेअर मार्केटच्या माध्यमातून तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. या कोर्सची मूळ रक्कम ही 30,000 रुपये. मात्र आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फक्त 3400 रुपये भरायचे आहेत. या कोर्स बद्दलचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. या नंबरवर संपर्क तुम्ही लवकरात लवकर साधू शकता. या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय की 15 दिवसाच्या आत या कोर्समध्ये काही टेक्निक्स आहेत ज्या काम करत नाहीये तर 15 दिवसाच्या आत तुम्ही जी फी भरली आहे ती देखील तुम्हाला रिफंड दिली जाते. आणि मला वाटतं शेअर मार्केटच्या कोर्सेसमध्ये कुठेही अशी सवलत दिली जात नाही. त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला शेअर मार्केटच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधायची असेल. सरांकडून आपण शेअर मार्केटबद्दल आणखीनही जाणून घेणार आहोतच एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शशांक रावले सर. सर, अनेक लोकांना खरं तर ही गोष्ट माहीत नसेल की शेअर बाजारात येण्यापूर्वी तुमच्यावर 85 लाखांचं कर्ज होतं. मात्र शेअर मार्केटमध्ये तुम्ही आलात, तुमच्यासोबत इतरांना देखील तुम्ही नॉलेज दिलं आणि आज तुम्ही करोडोचा व्यवसाय उभा केलेला आहे फक्त शेअर मार्केटमुळे. नेमकं याबद्दल आम्हाला काय सांगाल? येस पेक्षा भरपूर मोठा प्रवास आहे पण थोडक्यात सांगायचं म्हटलं लक्षात घ्या आज 85 लाखाचं कर्ज आज नाही ते आज लक्षात घ्या. मी जेव्हा आज माझं वय 35 आहे प्रेक्षानो, ज्यावेळी मी 20 वर्षाचा होतो त्यावेळी माझ्यावरती ते जे 85 लाखाचं कर्ज होतं म्हणजे आजपासून 15-16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे प्रेक्षानो. आणि त्यावेळेचे मॅडम 85 लाख म्हणजे आजचे 2.5-3 करोड रुपये झाले राईट. आणि विचार करा माझ्यावरती काय परिस्थिती असेल. मी लक्षात घ्या मी शेअर मार्केटमध्ये याच्या आधी मला व्यवसाय करायची इच्छा होती. ॲट द एज ऑफ 17 मी गाड्यांचा व्यवसाय चालू केला. ॲट एज ऑफ 18 मी पहिला इन्कम टॅक्स पे केला. पण त्याच्यानंतर मला म्हणलं आपण लहान होतो, कॉलेजमध्ये होतो, सो त्यामुळे त्या गोष्टी जमल्या नाहीत आणि त्याच्यामध्ये मी मायनसमध्ये 85 लाख पेक्षा मायनसमध्ये गेलो. त्यानंतर मला शेअर मार्केटबद्दल कळलं. मी मुंबईच्या रुईया कॉलेजचा मी स्टुडंट आहे. त्यावेळी मला शेअर मार्केटवाले तिकडे काही जण आलेले आणि त्यांनी मला शेअर मार्केट सांगितलं आणि त्याच्यामध्ये मी प्रवास चालू केला. मी स्वतः डोकं वापरलं. पण तुम्ही विचार कराल की यातनं एवढं बाहेर कसं पडलं? मॅडम लक्षात घ्या 2 प्रकारची माणसं असतात. एक ज्यांना मोठं व्हायचं असतं ते लोकांना चुकीचं काही कामं करून किंवा लोकांची फसवणूक करून मोठे होतात आणि दुसऱ्या प्रकारची माणसं असतात जे स्वतः डोकं वापरून स्वतःचा फायदा करतात, दुसऱ्यांना फायदा करतात, सगळ्यांना पुढे घेऊन जातात. सो मला वाटतं मी त्यातनं एक आहे ज्यातनं मी स्वतः पण पुढे गेलो आणि लोकांना पण प्रेक्षानं पुढे आणलं. कसं काय मी काय टेक्निक्स वापरले, काय आयडिया वापरलं की एवढं मी कर्ज फेडलं. पहिलं म्हणजे मी चांगली सेव्हिंग करायला लागलो. जे काय पैसे कमवायचो ते मॅडम मी गुंतवणूक करायला लागलो, प्रॉफिट कमायला लागलो. मी अशा भरपूर गोष्टी केल्या. पण त्यातनं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला प्रेक्षानं सांगायला आवडेल जे मला आता आठवतं. मी अशा काय करतो मी ज्याने का मी ह्यातनं बाहेर निघून मी पुढे गेलो. एक्झाम्पल की हा माझ्या हातात फोन आहे, ह्याची किंमत आहे जवळपास 1.5 लाख रुपये मॅडम ह्याची किंमत आहे.
मार्केट प्राइस तुम्ही जाऊन चेक करू शकता. हा फोल्डचा फोन आहे, 1.5 लाख रुपयाची किंमत आहे प्रेक्षानो. सो मी हा फोन जो आहे मला कितीला पडला माहिती मॅडम, हा मला पडला फक्त 47,000ला, 47,000ला. कुठलं स्कीम ऑफर नाही, कुठले डिस्काउंट ऑफर काही नव्हतं, तरी पण कसा पडला ते सांगतो प्रेक्षानो. हा 1.5 लाखाचा फोन आहे. जर मी आज हा खरेदी केला फुल कॅशमध्ये, जे मी इझिली घेऊ शकतो, पण तो मी उद्या जर जाऊन विकला तरी 1-1.25 लाख पण त्याचे कोणी देणार नाही मॅडम. इट्स अ डेप्रिसिएटिंग ॲसेट. मग मी काय केलं, मला फोनची गरज होती राईट. मग मी काय केलं, मी लोनवरती मी फायनान्स घेतला, मी लोनवरती, आणि त्याच्यावरती 0 इंटरेस्ट लोन मिळतं. फक्त तुम्हाला थोडीफार प्रोसेसिंग फी पे करावं लागते. वर्षभराचं मला लोन मिळतं. मी हार्डली 3,000 रुपये पे केले. बाकी राहिलेले जे आहेत 1,37,000 मॅडम मी लोन घेतलं, आणि जे पैसेचे 1,47,000 वाचले ते मी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. जसं मी तुम्हाला म्हटलं, मी 74% रिटर्न्स वर्षभरात कमवले राईट. सो मी जवळपास त्याच्यावरती मॅडम मी 1,03,000 रुपये मी कमवले प्रेक्षानं. तुम्ही रिटर्न्स काढून बघा. सो 1,03,000 वर्षभरात कमवले. मला राहिलेले 47,000 मला खिशातनं भरावं लागले राईट. कारण मी तेवढे मार्केटमधून कमवले. ते मी बँकेचे पैसे वापरून मी स्वतःचा फायदा करून घेतला. बँकेला पण क्लायंट मिळाला, आणि मला फोन पण मिळाला, आणि ज्या कंपनीकडे फोन घेतला त्यांचा पण सेल झाला. सगळ्यांचीच प्रगती झाली. सो अशा प्रकारे मी हे एक्झाम्पल होतं. असे अनेक मी बिझनेस माइंडसेट वापरतो. अजून एक मला मॅडम उदाहरण द्यायला आवडेल. पेक्षा तुम्हाला माहिती आहे, आमचे जे ऑफिसेस आहेत ते पण मी रेंटेड आहेत. एका ऑफिसचं मला एक्झाम्पल घ्यायला आवडेल. मी मॅडम ह्याच्यामध्ये घेत नाही, मी स्वतः विकत घेत नाहीत मी ऑफिसेस. का माहिती आहे, एक्झाम्पल घेतो. आमचं एक ऑफिस आहे, त्याची किंमत आहे जवळपास 80-90 लाख, 1 करोड रुपये त्याची किंमत असेल जवळपास. मी जरी 60-70% लोन घेतलं तरी पण मला म्हणतं ना प्रेक्षानं, मला 40-50 लाख खिशातनं भरावं लागतील तो प्रॉपर्टी घ्यायला, ज्याचं जवळपास आम्हाला भाडं पडतं 30-35 रुपये. म्हणजे वर्षाचे 4-1 लाख रुपये आमचं 4-4.5 लाख भाडं जातं प्रेक्षानं. पण लक्षात घ्यायचं, मी 40 लाख रुपये जरी मी डाऊन पेमेंट करणार असेल, आणि त्या 40 लाखावरती मी 70-75% कमवतो प्रेक्षानं, तो जवळपास ते मला 30 लाख रुपये प्रॉफिट होतं. मी 4-5 लाखाचा म्हणजे माझं रेंट पे करून पण मला जवळपास 20-25 लाख रुपये वरती उरतात. तर मी का म्हणून मी प्रॉपर्टी विकत घेऊ, आणि तेच नाही तर ते पैसे परत मी इन्व्हेस्ट करतो, परत ग्रो करतो, परत त्याला कंपाऊंड येतो. विचार करा कंपाऊंडची काय ताकद असते. मी परत ते कंपाऊंड करतो, परत इन्व्हेस्ट करतो, परत ग्रो करतो. असं करत करत मला माहिती आहे कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे रिटर्न्स काढायचे, दुसऱ्याचं नुकसान न करता स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा, आणि लोकांना कसा फायदा करून द्यायचा, हे सगळं मला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही मॅडम. आणि हे सगळं मी तुम्हाला प्रेक्षानं कोर्सेसमध्ये शिकवतो. तुम्ही माझ्यावर याल, तुम्हाला फार मजा येईल. मी कशा शून्यातनं मी पुढे आलेलो प्रेक्षानं माणूस आहे. नक्कीच तुम्हाला फार मजा येईल. आणि असे काय आयडियाज घेऊन तुम्ही पण कुठे देवना करू कर्जबाजारी असाल, सो त्यातनं कसं बाहेर पडायचं सगळ्याचं मी तुम्हाला प्रेक्षानं नॉलेज देऊ शकतो. कारण मी स्वतः ते प्रॅक्टिकली अनुभवले आहे. आज माझ्यावरती एकही कर्ज नाही, आणि आमची कंपनी आज चांगल्या त्यांनी करोडोमध्ये आहे. सो तुम्ही देखील पुढे तशाच प्रकारे जाऊ शकता. अगदीच. थोडक्यामध्ये आम्हाला काय सांगाल की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की शेअर बाजारामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात आणि जास्तीत जास्त पैसा त्या ठिकाणी लावता? तर त्याच्यानं मला पूर्वी आहे ना, जेव्हा मी नवीन होतो मला मॅडम सेव्हिंगची सवय नव्हती. सो मी काय केलं माहिती आहे, आधी थोडे पैसे गुंतवले. मला दिसलं समजा मी लाखभर रुपये गुंतवले, अरे मला 70% प्रॉफिट मिळालं वर्षभरातनं. मी काही मोबाईल वगैरे काही घेण्याबदली मी जर हे गुंतवत गेलो तर किती ग्रोथ होईल. त्यामुळे काय होतं म्हणतात ना, ते नवीन वस्तू घेण्याच्या लालच्या बदली आपण आपण इन्व्हेस्टमेंटचं आपण लालची आलो की आपण जास्त इन्व्हेस्ट करू, जास्त प्रगती करू. सो तुमच्यावर पण हेच पेक्षा तुम्ही आपोआप सेव्हिंग करून आपली प्रगती करायला लागाल. जेव्हा तुम्ही मार्केटमधला रिटर्न्स जेव्हा तुम्ही बघायला लागाल त्यावेळी नक्कीच तुम्ही त्यातनं फायदा घेऊ शकता. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर त्यासाठी सरांनी जे कस्टमाइज कोर्स केलेले आहेत ते तुम्ही नक्कीच त्याला ऍडमिशन घेऊ शकता. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या कोर्सला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्यावर तुम्हाला विशेष सवलत देखील मिळणार आहे. यासाठीचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. एकदा की या कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि तुम्हाला असं वाटतंय की काही टेक्निक्स काम करत नाहीये तर 15 दिवसाच्या आत तुम्ही जी फी भरली आहे ती देखील तुम्हाला रिफंड दिली जाते. आणि शेअर मार्केटच्या इतिहासात अशी कोणतीही ऑफर तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सर, आज तुम्ही आता इथे आलात आणि शेअर मार्केटचा नेमका बिझनेस एक सेट काय असतो आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकुल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.